आता आपण वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघणार आहोत। विधानसभेमध्ये जसं बहुमत दिलं तसं स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हाला यश मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय। कोकण आणि शिवसेनेचं वेगळं नातं आहे। कोकणचा विकास करण्याचा शब्द द्यायला मी आलेलो आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिंदे साहेबांनी उद्योगमंत्री बनवलंय। विरोधकांचं डिपॉझिट घालवून शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणा, शिवसेनेला मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन मंत्री उदय सामंतांनी केलंय। कराड नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत 4 पक्षांच्या उमेदवारांसह 5 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत। शिवसेनेकडून डावललेले रणजित पाटील यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे। त्यांच्या उमेदवारीमुळे प्रचारात रंगत आली आहे। त्यांना मिळणाऱ्या मतांचा फटका कुणाला बसणार याची चर्चा कराडमध्ये सुरू आहे। अकलूजमध्ये राजकीय वातावरण तापलंय। आडनाव गोरे, धंदे मात्र काळे असं म्हणत शरद पवार गटाच्या मेहबूब शेख यांनी मंत्री जयकुमार गोरेंवर निशाणा साधला। दरम्यान ही नशेत केलेली टीका आहे, नशा उतरली की कळेल असं प्रत्युत्तर जयकुमार गोरेंनी दिलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उरणच्या नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवार शोभा कोळी शहा यांच्या प्रचाराकरता आयोजित केलेल्या सभेला फोनवरून संबोधित केलं। सगळ्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना केलं। तळेगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यात चुरस वाढली आहे। महायुतीचे उमेदवार संतोष दाभाडे यांच्यासमोर अपक्ष उमेदवार किशोर भेगडे यांनी आव्हान उभं केलंय। प्रभावी प्रचार मोहीमही राबवली आहे आणि आघाडी घेतली आहे। काही जण माझ्यासमोर गपगुमान बसतात, माझी पाठ फिरली की चक्र फिरवतात, त्यांना वाटतं मला काहीच कळत नाही असं अजित पवार म्हणाले। समोरून विरोध करा पण गद्दारी करू नका असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय। बारामती इथल्या प्रचार सभेमध्ये अजित पवारांचं भाषण सुरू असताना मागून प्रचाराची रिक्षा गेली। त्यावर तू थांब जरा, हा नौटंकी करतोय, काही फक्त दिखावा करतात, काही कामं करत नाहीत, फक्त आवाज कसा होईल तेच पाहतात असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला। इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर नाव बदलून मी पहिल्यांदा आलोय याचा मला आनंद आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। ईश्वरपूरची सत्ता द्या, सांगली जिल्ह्यातलं सगळ्यात विकसित शहर या सांगलीला करून दाखवतो असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। मंत्री छगन भुजबळांनी थेट हॉस्पिटलमधून येवल्याच्या मतदारांशी संवाद साधलेला आहे। जेवढं प्रेम तुम्ही मला दिलं तेवढंच महायुतीच्या उमेदवारांना द्या असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलंय। अमरावतीमधील वरुड नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये माजी खासदार नवनीत राणांनी रोड शो केला। शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या या रोड शोला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या नेतृत्वात प्रचार रॅली काढण्यात आली। चोपड्यातील मतदार नम्रता पाटलांना मतदान करून शिवसेनेचं पॅनल निवडून देतील असा विश्वास अमृता सोनवणे यांनी व्यक्त केला। वाशिम नगर परिषदेची पूर्ण तर रिसोड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 5B आणि 10A ची निवडणूक लांबणीवर पडलेली आहे। रिसोड नगर परिषदेच्या प्रभाग 5B आणि 9A या नगरसेवकांच्या 2 जागांकरता 20 डिसेंबरला निवडणूक होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगरपालिकेची निवडणूक पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे। सोबतच नगरसेवक पदांकरता शेगाव इथं 2, जळगाव इथं 3, जामोद आणि खामगावमध्ये प्रत्येकी 4 या वॉर्डातील निवडणूक रद्द करण्यात आलेली आहे आणि ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। त्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत्या 2 डिसेंबरला 11 ऐवजी 10 नगरपालिका नगराध्यक्ष पदांकरता मतदान केलं जाणार आहे। बातमी आहे जळगावची। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नगर परिषदेच्या 2 प्रभागांमधील निवडणूक लांबणीवर गेलेल्या आहेत। न्यायालयीन अपील दाखल असल्यानं निवडणूक आयोगाच्या आदेशानं निवडणुका पुढे लांबणीवर गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे। आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या वतीनं रूट मार्च काढण्यात आला। गावातील मुख्य चौक, बाजारपेठ परिसर आणि संवेदनशील भागामध्ये रूट मार्च काढण्यात आला।
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या कामाकरता प्रशासनानं सामुदायिक आरोग्य स्वयंसेविका आणि आशा सेविकांची बूथ स्तर अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. मात्र मुंबई महापालिकेनं सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार CHV आणि आशा सेविका महापालिकेच्या कर्मचारी नाहीत, त्यामुळे त्यांना निवडणुकीचं काम बंधनकारक नाही असा पवित्रा घेत मुंबईतील 4500 सेवकांनी बूथ स्तर अधिकारी म्हणून काम करायला थेट नकार दिलेला आहे. आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरे यांचा एकेरी उल्लेख करत जहरी टीका केली. 15 वर्ष सत्तेत असताना कर्जतचा विकास दिसला नाही का असा सवाल थोरवेंनी केला. दौंड नगर परिषद निवडणूक प्रचाराच्या वेगवेगळ्या झालेल्या सांगता सभेत दौंडचे भाजप आमदार राहुल कुल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून चांगलीच झुंपली. माझ्या ओळखीचा पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी त्यालाही सांगेन इथं मदत करायची असं मिश्किल वक्तव्य दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी केलं आणि अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं. शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरुजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवाई प्रवास केला. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड ते कराड विमानतळ असा सोबत प्रवास झाला. ईश्वरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होती आणि त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटलांना जोरदार टोला हाणलेला आहे. जयंत पाटील भाजपमध्ये जाणार आहेत, त्यांच्यासाठी एक मंत्रिपद ठेवलेलं आहे अशा चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी पासून सुरू होत्या. पण आपलं मंत्रिमंडळ भरलेलं आहे, बाहेरच्याला मंत्री करणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईश्वरपूरमध्ये वक्तव्य केलं आणि जयंत पाटलांना टोला हाणलेला आहे. जयंत पाटील सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये बॅकफूटवर आहेत, ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यांना मंत्री केलं जाणार आहे अशा चर्चा होत्या. त्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले. नको म्हणून एकच गोष्ट क्लिअर करून देतो की माझ्या मंत्रिमंडळात आता कुठलीच वॅकन्सी नाही आहे, कुठलीच जागा माझ्याकडे आता नाही आहे. पूर्ण मंत्रिमंडळ आता माझं भरलेलं आहे. त्यामुळे आता मी काही तुम्ही नव्याने मागण्या करू नका. तुमच्यापैकी आता हे जेवढे आमदार बसलेले आहेत आता तुम्ही सगळे वाट पाहत, तुमच्यापैकी कोणालाही मंत्री मी बनवणार नाही, बाहेरचा तर विषयच नाही. त्याच्यामुळे आता सध्याची वॅकन्सी नसल्यामुळे मी कोणी काही सांगितलं तरी तुम्ही काही त्याची फार चिंता करू नका. तिकडे इंदापूरच्या सभेतही अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली. काही लोक 19 वर्ष मंत्री इंदापूरसाठी काय केलं? इंदापूरच्या सभेतून दादांनी हर्षवर्धन पाटलांना टोला हाणला. मंत्रिपदी असताना फक्त फोटो काढत फिरले असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. नाव न घेता हर्षवर्धन सकपाळ यांच्यावर टीका केलेली आहे. हर्षवर्धन पाटलांना हा टोला लगावलेला आहे. का नाही बाकीच्यांनी केलं? तुमच्यातले तर काही लोक 19 वर्ष मंत्री होते. मग मंत्री असताना केलं काय? जॅकेट घातली, स्टाईल मारली, कुठेही काही फोटो काढायचं म्हटलं की त्याच्यात बरोबर चेहरा येतोच. गळ्याचा फोटो आम्ही ह्याच इंदापूरमध्ये येऊन एक शब्द वापरला होता जे आमच्या ग्रामीण भागातली जनता सहज वापरून जाते, म्हणून आम्ही आपलं धुंगे बैठकीमध्ये वापरला. जे मला त्याच्यात पण मोठी लोक होती, उंच लोक होती. लगेच ते काढलं, त्या माणसाला काय द्यायचं ते दिलं, दिल्लीत पाठवलं, इकडं पाठवलं, तिकडं पाठवलं. अरे हे काय विकासाचं काम आहे का? हा त्यांचा विकास. अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांना हा टोला लगावलेला होता. आता आपण पुन्हा वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघूयात. मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराकरता एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये सभा पार पडली. शिवसेनेवर ज्यांनी वार करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर एक नाही 2 वार केले, मात्र पक्षावर वार होऊ दिला नाही असं निलेश राणे म्हणाले. तर या सभेतून शिंदेंनी निलेश राणेंचं कौतुक सुद्धा केलं. अक्कलकोटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. अक्कलकोटच्या विकास आराखड्याकरता 370 कोटी दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर आता निधी वाढवून 500 कोटी करणार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान तिन्ही नगर परिषदेत सत्ता आणण्याचं आवाहनही मतदारांना केलं.
लांच्यामध्ये कोणी आवाज केला तर त्यांचा मांजा कटलाच म्हणून समजा, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला. महाविकास आघाडीवर टीका करताना ते पराभव मान्य करून मुंबईमध्ये बसले आहेत, असा टोलाही लगावण्यात आला. कणकवलीमध्ये निलेश राणेंनी एकनाथ शिंदेंचं स्वागत केलं. महायुतीमध्ये झालेल्या वादानंतर शिवसेना निलेश राणेंसोबत असल्याची ग्वाही यावेळी एकनाथ शिंदेंनी दिली. विजापूरच्या सभेतून चित्रा वाघ यांनी अनोख्या शैलीतून मतदानाचं आवाहन केलं. खा कुणाचंही बटण आणि दाबा मात्र कमळाचं बटण, असं आवाहन त्यांनी केलं. हा तर कानमंत्र नवऱ्याच्या कानात दिवसातून 3 वेळा सांगायचा आहे, असा अजब सल्ला त्यांनी महिलांना दिला. मुक्ताईनगरच्या प्रचार सभेमध्ये मंत्री रक्षा खडसे भावूक झाल्या. निखिल खडसे निघून गेल्यानं आपल्यासमोर यावं लागल्याचं म्हणत त्यांना अश्वनावर झाले. घराणेशाहीच्या आरोपातून मंत्री रक्षा खडसेंनी विरोधकांना जोरदार उत्तर दिलं. आम्ही घराणेशाहीमुळे नाही तर परिस्थितीमुळे राजकारणात आल्याचं त्यांनी म्हटलंय. बदलापुरामध्ये उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे. 7 उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिलाय. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांना हा पाठिंबा दर्शवण्यात आलाय. नशिराबादेमध्ये भाजपा शिवसेना युतीचा रोड शो पार पडला. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी ढोल ताशाच्या गजरात शेकडो कार्यकर्त्यांनी रोड शोला गर्दी केली. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार प्रचार करण्यात आला. यावेळी डोर टू डोर प्रचार करण्यात आला. दरम्यान विकासाच्या मुद्द्यावर विजय होणार असल्याचा दावा शिवसेनेच्या उमेदवारांनी केला. आमचे हात आणि मन साफ असल्याचं वक्तव्य गणेश नाईकांनी केलं. जव्हारमध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. तर नवी मुंबईतील वाशीच्या धर्तीवर जव्हारचा विकास करणार आहे, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. शिरूर नगर परिषदेच्या उमेदवार अलका खांड्रे यांच्या प्रचारार्थ खासदार अमोल कोल्हेंनी पदयात्रा काढली. माजी आमदार अशोक पवार यांनी केलेल्या कामाच्या भरवशावर ही निवडणूक आम्ही जिंकू, असा विश्वास अमोल कोल्हेंनी व्यक्त केला. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणाची मिमिक्री केली. उदय सामंतांना फोन लावण्याची त्यांनी मिमिक्री करत ही टीका केली. ममता बॅनर्जींनी रामाचा जप सुरू करण्याचं वक्तव्य नवनीत राणांनी केलंय. तर देशात राम आहे आणि राहणार आहे, असंही त्या म्हणाल्या. धुळ्याच्या शिंदखेडमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपच्या सगळ्या उमेदवारांना निवडून देण्याचं भावनिक आवाहन त्यांनी केलं. माळेगावमध्ये अजित पवारांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी रंजनकुमार तावरेंचा प्रचार केला. दरम्यान मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे. अंबरनाथ नगर परिषदेकरता आता 20 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. अंबरनाथ नगराध्यक्षपदावरून तांत्रिक वाद झाला होता. शेकापनं विकासाच्या दृष्टीनं केलेलं काम शून्य असल्याची टीका महेश मोहितेंनी केली. तर शेकापच्या घराणेशाहीमुळेच अलिबागचा विकास खुंटला, असा घणाघातही त्यांनी केला. बोरिवलीमध्ये भाजपकडून जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत निराकरण करण्याचं आश्वासन दिलं. वर्धा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. यामुळे सगळेच राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी शहरातून रॅली काढली, शक्ती प्रदर्शन केलं. नशिराबादेत अपक्ष उमेदवार रऊफ खान इनायत खान यांनी रिक्षातून प्रवास केला. अनोख्या पद्धतीनं प्रचार केला. गावातील मुख्य रस्ते, चौक, वस्ती, बाजारपेठा यामध्ये प्रचार करत मतदारांना साद घालण्यात आली. एक सविस्तर बातमी बघूया. बारामतीतल्या मळेगाव या नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचाराकरता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली आणि यावेळी त्यांनी विविध विकास कामांसंदर्भात तर माहिती दिलीच, पण निधी संदर्भात सुद्धा भाष्य केलं. प्रचार सभेवेळी रिक्षावरील भोंग्यामुळे मात्र व्यत्यय आला. यावर अजित पवारांनी व्यासपीठावरून आपल्या खास शैलीमध्ये आदेश दिला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आमच्या पुढं येऊन त्यांना भूमिका मांडता येत असते, म्हणून माझी सर्वांना विनंती आहे. बाबांनो, आता उद्याचाच दिवस आहे. माझी बारामती शहरातल्या सर्व कार्यकर्त्यांना त्याला म्हणा अजितदादा बोलतो जरा गप्पा ते सांगायला कसा दादा मी कसा प्रचार करतो
नौटंकी आहे त्याची. मित्रांनो, आता त्याला माहिती आहे माझी सभा चालली, पण मुद्दाम मला ऐकायला काय काय अशीच असतात चित्रावर, काम करायचं नाही. पण दादा मी आलोय बरं का भेटायला. अरे होय रे बाबा, तुझ्या आयला तुम्हाला मिठीच मारायचं बाकी राहिलेलं होतं. काय अवघड काम आहे. मी मागेही तुम्हाला सांगितलं की निधी, मी थोडासा बोलता बोलता जरा ओघाने बोलून गेलो की बघा अजित पवार हे कट करतायत ते कट करतायत. मी आता तसलं काहीच बोलणार नाही. फार माझा लगेच हे बसलेलेच आहे टपून, कधी एखादं वाक्य जातं आणि लगेच ब्रेकिंग. अजित पवार आज असे असे बडबडले, अजित पवारांचा तोल सुटला. आता कशाचा तोल सुटला तुला दाखवतो. माझा तोल सुटल्यावर काय म्हणजे दाखवतो. नाही तर तेवढं दाखवतो. नगर परिषदेच्या निवडणुकीकरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभरात ठिकठिकाणी फिरतायत, जोरदार प्रचार करतायत. मात्र लावा रे तो कॉल हा प्रचाराचा फंडा चांगला चर्चेत आलाय. प्रचार सभेतून उपमुख्यमंत्री थेट मंत्र्यांना फोन लावून प्रलंबित विकास कामं किंवा नवीन प्रकल्पांबाबत आदेश देतात. यावरून आता किशोरी पेडणेकरांनी शिंदेंची नक्कल करत जोरदार टोला हाणलाय. उदय सामंतजी, इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे. काय करणार तुम्ही? आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल खताळच्या इथे पुढच्या 2 महिन्यात आम्ही प्रोजेक्टचं नोटिफिकेशन जे करावं लागतं MIDCचं, त्या आम्ही नक्की करू. नोटिफिकेशन 2 महिन्यात काढणार हो. लोकांना कसा बनवा-बनवी करायचं. हा काय MIDC कुठे देणार ना? बघा हा द्यायची. अरे MIDC काय खेळणं आहे? 4 वर्षात झाली नाही तुमच्या, त्याच्या आधी तुमच्याकडेच होतं ना नगर खातं. 4-4.5 वर्षात झाली नाही. हा बरं मग माझा शब्द गेला नाही पाहिजे काय? त्या तिथल्या लोकांना म्हणजे मतदारांची कीव करावी वाटते. आता पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघूयात. उपनगरीय रेल्वेचं वेळापत्रक दिवसेंदिवस बिघडत चाललंय. अनेक वर्षांपासून मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाची बोंबच आहे. त्यापाठोपाठ पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा कोलमडलेला आहे. चर्चगेटहून बोरिवली, विरार, डहाणूकडे धावणाऱ्या लोकल ट्रेन्सचा रिटर्न प्रवास विलंबाचा बनलेला आहे. या गाड्या 10 ते 15 मिनिटं रोज उशिरानं थांबतायत. चर्चगेट स्थानकामध्ये उशिरानं येत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा तपासणी, बोर्डिंग प्रक्रिया आणि बॅगेज क्लेम आदी यंत्रणांची तपासणी करण्याकरता घेण्यात आलेली इंटिग्रेटेड पॅसेंजर ट्रायल यशस्वी झालेली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळेच या विमानतळावरून येत्या 25 डिसेंबरला होणाऱ्या उड्डाणाचं काउंटडाऊन सुरू झालंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया लांबणीवर गेलेली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 4 डिसेंबरला नव्यानं फुलंब्रीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. मुंबई विद्यापीठाच्या LLM अभ्यासक्रमाच्या 5व्या फेरीतील प्रवेशाकरता कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया 2 डिसेंबरला आयोजित केली गेलेली आहे. मात्र त्या दिवशी पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये निवडणुकीनिमित्त सार्वजनिक सुटी जाहीर झाल्यानं बहुतेक विद्यार्थी प्रत्यक्ष फोर्ट कॅम्पसमध्ये वेळेत पोहोचू शकणार नाहीयेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला 1 दिवसाची मुदतवाढ देऊन ती 3 डिसेंबरला घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25च्या सेवक संचानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन 5 डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात यावं, असे निर्देश शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण संचालकांना दिले होते. परंतु त्याला शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या विविध संघटनांनी जोरदार विरोध केल्यानं या प्रक्रियेला सरकारनं स्थगिती दिली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये घाऊक फळबाजारामध्ये फळभाज्यांची आवक वाढल्यानं मटार, बटाटा, टोमॅटो, फ्लॉवर, घेवड्याच्या दरामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये 10 ते 12% घट झालेली आहे. मागणी वाढल्यानं ढोबळी मिरचीच्या दरामध्ये 10% वाढ झालेली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न कायम आहे.
रविवारी शहर आणि उपनगरातील अनेक भागांमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक 170 ते 272 अंकांच्या चिंताजनक पातळीवर नोंदवला गेला. शहराची हवा अजूनही मुंबईकरांच्या आरोग्याकरता घातक असल्याचा निष्कर्ष हवामान विभागानं काढला आहे. नवी मुंबईच्या सानपाडा इथल्या वाहतूक कोंडीत लवकरच ती वाहतूक कोंडी फुटेल अशी शक्यता आहे. पाम बीच लगत असलेल्या मोराज सर्कल इथल्या भुयारी मार्गाला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली असून महापालिकेतर्फे लवकरच हे काम हाती घेण्यात येणार आहे.